वाल्मिक कराडच्या तपासामध्ये आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर येते। वाल्मिक कराडचे 3 मोबाईल जप्त करण्यात आलेत आणि वाल्मिकचे काही सिम कार्ड हे अमेरिकेमध्ये रजिस्टर असल्याचं कळतंय। निवडणूक काळामध्ये याच सिम कार्डवरून अनेकांना फोन केल्याचं एसआयटीला संशय आलेला आहे। फोन कोणाला केले याचा एसआयटीकडून तपास सुरू आहे। महत्त्वाची बातमी आहे, वाल्मिक कराडचे जे 3 मोबाईल जप्त करण्यात आलेले त्यामधले काही सिम कार्ड हे अमेरिकेमध्ये रजिस्टर झालेले आहेत अशी माहिती कळते आणि निवडणुकीच्या विशिष्ट काळामध्ये याच सिम कार्डवरून काही लोकांना फोन केले गेले होते असा एसआयटीला संशय आहे। त्यामुळे हे फोन का केले गेले, कोणती नेमकी कारणं होती याबाबत आता एसआयटी पुढचा तपास करणार आहे। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी तपशील या संदर्भातले जाणून घेऊया। विशाल, मोठी धक्कादायक माहिती पुढे येते। वाल्मिक कराडचे 3 मोबाईल जप्त केले होते, त्यामधले काही सिम कार्ड हे अमेरिकेमध्ये रजिस्टर झालेले आहेत अशी माहिती कळते। काय या संदर्भातले पुढचे तपशील आहेत? एसआयटीला या सगळ्या बाबतचा संशय आहे आणि त्यानुसार आता एसआयटी चौकशी करत आहे। तर वाल्मिक कराडचे 3 मोबाईल जप्त केलेले आहेत। या आधी कुठल्या आरोपीसोबत वाल्मिक कराडचं बोलणं झालं का, त्याचे सीडीआर तपासण्यासाठी मोबाईल जप्त करणं गरजेचं असतं। त्यानुसार एसआयटीने हे 3ही मोबाईल जप्त केलेले आहे आणि या चौकशीत निवडणुकांमध्ये वाल्मिक कराडने जो फोन वापरला होता, जे सिम कार्ड वापरलं होतं ते अमेरिकेत रजिस्टर असल्याची माहिती पुढे आलेली आहे। इंटरनॅशनल नंबर वापरून वाल्मिक कराड कॉल करत होता अशा पद्धतीचं पुढे आलेलं आहे। नक्की निवडणुकांच्या काळात त्यांनी कोणाला फोन केला, कशासाठी फोन केला आणि ज्यावेळेस गुन्हा घडला त्याही वेळेस तो हाच नंबर वापरत होता की काही वेगळा नंबर वापरत होता, अशा पद्धतीची सगळी माहिती एसआयटीला हवी आहे आणि त्या दृष्टीनं तपासासाठी काल जी कोठडी मागण्यात आली त्यात हा मुद्दा नमूद करण्यात आला होता। ठीक, धन्यवाद विशाल। दिलेल्या सविस्तर माहितीसाठी विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।